उद्यापासून शारदीय नवरात्र महोत्सव 2025 सुरू होत आहेत आणि ऑलरेडी खरं सांगायचं असेल तर आजपासून ऑलरेडी भाविकांची जे गर्दी आहे ते वाढली आहे. आपण मंदिर प्रशासनामार्फत, जिल्हा प्रशासनामार्फत, वेगवेगळ्या विभागामार्फत आपण जे वेळोवेळी आढावा बैठक आपण आपण घेतलो होतो, त्याच्या अनुषंगाने 100% तयारी झालेली आहे. आपण भाविकांसाठी दर्जेदार सेवा यावेळेला पण आपण उपलब्ध करून देणार आहोत. याच्यामध्ये घाटशिलमध्ये मोठा दर्शन मंडप आणि क्यू लाईन व्यवस्थापन केलेली आहे आणि त्याच्यासाठी भाविकांसाठी अतिरिक्त शौचालय, नंतर पिण्याची पाण्याची सुविधा, हिरकणी कक्ष, ही सगळे सुविधा आपण यावर्षी पण देणार आहोत. आता पोलीस प्रशासनामार्फत ऑलमोस्ट 2,500 एवढं मनुष्यबळ या नवरात्र महोत्सवासाठी डेप्यूट करण्यात आलेली आहे आणि यावेळेला पण आपण पहिल्यांदा AI बेस्ड CCTV कॅमेराची पण व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून गर्दी नियंत्रणासाठी, या गर्दी मोजणीसाठी, हरवलेल्या व्यक्तींना शोध घेण्यासाठी AI बेस्ड CCTV कॅमेरा मदतीत येणार आहे. आणि यावर्षी शारदीय नवरात्री महोत्सव 2025ला महाराष्ट्र शासनाकडून राज्य महोत्सव दर्जा पण देण्यात आलेली आहे. ही आमच्या सर्वांसाठी खूप आनंदाची बातमी आहे आणि या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आपण सांस्कृतिक महोत्सव पण आपण आयोजित करतोय. सप्टेंबर 22 पासून 30 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या नामांकित कलावंतांकडून भक्तगीत, लोककला असं प्रदर्शनी आपण म्हणणार आहोत. आरोग्य व्यवस्था कशी असणार? बाईक ॲम्ब्युलन्स आरोग्य व्यवस्था यावेळेला पण आपण मागच्या वर्षीप्रमाणे आरोग्य शिबिर, आरोग्य विभागामार्फत वेगवेगळ्या तपासणी कॅम्प आपण आयोजित करतो. ऑलमोस्ट 400 आरोग्य कर्मचाऱ्यांना आपण अतिरिक्त डेप्यूट इथे नवरात्रोत्सवासाठी आपण केलेली आहे. मोफत आरोग्य सेवा आणि दवाई पण मिळणार आहे.